राज ठाकरेंनी टोल दरवाढी संदर्भात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मनसैनिकांनी विविध टोल नाक्यांवर आंदोलनं केली होती। यावर आता पुढील सूचना मिळेपर्यंत आंदोलनाबाबत भूमिका न घेण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलंय। राज ठाकरे यांच्या आदेशानंतर सांगली जिल्ह्यातील मनसैनिक आक्रमक झालेत। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव टोल नाक्यावर मनसैनिकांनी कारसह जड वाहनं टोल भरू न देता सोडली आहेत। भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर मनसैनिकांनी छोट्या गाड्या सोडण्याचा प्रयत्न केला। टोलचा झोलवरून पुन्हा एकदा मनसैनिकांनी टोल विरोधी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। यावेळेस पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतलंय। नाशकातील घोटी टोल नाक्यावर मनसेने आंदोलन केलंय। यावेळी खड्डे बुजवत नाही तोपर्यंत टोल सुरू न करण्याचा इशारा मनसैनिकांनी दिलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून फडणवीस यांच्या आभाराचे बॅनर झळकवले गेलेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी 3-4 चाकी वाहनांना टोल माफी केली आहे असं वक्तव्य केल्याप्रकरणी हे बॅनर झळकवले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। टोल नाका जाळण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना तातडीने अटक करा अशी लेखी तक्रार त्यांनी केली आहे। टोल वसुली पूर्णपणे बंद झालेली नाही, ही टोळ धाड आहे। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याचिका दाखल केली होती, ती मागे का घेतली असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भोसरी कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना धक्का बसलाय। दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीची खडसे कुटुंबियांची याचिका फेटाळण्यात आली आहे। आज मुंबई येथे कॅबिनेट झाल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक होण्याची शक्यता आहे। स्थगित केलेल्या मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत। 25 ऑक्टोबरपर्यंत नवीन कार्यक्रम सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत। मुंबईत समीर भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरवर शरद पवारांचा फोटो नाहीये। शरद पवारांनी कोर्टात जाण्याचं सांगितल्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा फोटो लावल्याचं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं आहे। कल्याण उल्हासनगरमधील राष्ट्रवादीचे नेते ओमी कलानी आणि त्यांच्या पत्नी माजी महापौर यांनी अजित पवारांची भेट घेतली। या भेटीमुळे ते अजित पवार गटात जाणार का या चर्चांना उधाण आलंय। सरकारी रुग्णालयात औषधी पुरवठ्यासाठी जे प्राधिकरण झालं ते कुठल्या स्वार्थाने झालं आहे का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। नांदेडसारख्या दुर्दैवी घटनांची सरकार जबाबदारी टाळत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। जरांगे पाटील यांनी काल येवल्यात सभा आयोजित करण्यात आली होती। त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या जेसीबीचा अपघात झाल्यानं 4 जण जखमी झालेत। जखमींवर उपचारासाठी छगन भुजबळ मदत करणार असल्याची माहिती समोर येते आहे। जालना येथील भोकरदनमध्ये रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हजारोंचा गावकरी समुदाय सहभागी झाला होता। धनगर समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाअंतर्गत आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे। या धनगर समाजाला पुढील वर्षीच आरक्षणावर निर्णय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूर जिल्हा दौऱ्यावर गेलेल्या चंद्रकांत पाटलांचं गुलाल उधळत फटाके फोडत स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांनी स्वागतासाठी फटाके फोडले व गुलाल उधळणं टाळावं असं आवाहन कार्यकर्त्यांना केलंय। दादरच्या फुल बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी झालेली आहे। सर्वाधिक मागणी असलेल्या झेंडू, जुई, रजनीगंध, शेवंती, अबोली, कनेरीसह गुलाबांच्या फुलांचे दर घसरल्यामुळे घाऊक तसंच किरकोळ व्यापारी आतुरतेने दसऱ्याची वाट पाहत आहेत। नवी मुंबईतील कामोठ्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती, मात्र तरुणांच्या जोशानं पोलिसांचा मोठी जिल्ह्यात निवृत्त शिक्षकांना लवकरच जिल्हा परिषद घेणार
530 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जागा रिक्त असून त्या ठिकाणी हे सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी पद्धतीने काम करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दिली आहे. उल्हासनगरमध्ये महाराष्ट्र शाळा बचाव समितीनं कंत्राटी भरती विरोधात उपोषण केलंय. यावेळी उपोषणकर्त्यांनी कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभाग नोंदवलाय. पिंपरी चिंचवडच्या निगडी येथील महिनाभरापासून पाणीपुरवठा विस्कळीत असल्यानं रहिवासी वैतागलेत. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नाहीये. त्यामुळे मनसेच्या वतीनं बिस्किट वाटप करून अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या 20 पटसंख्येच्या आतील प्राथमिक शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याचा कोल्हापुरातील भारतीय दलित महासंघानं निषेध नोंदवत धरणे आंदोलन केलंय. अहमदनगर हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं बेड्या ठोकल्यात. शहर परिसरातून आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करत ही अटक करण्यात आली आहे. साहित्यिक लेखक हेरंब कुलकर्णी यांची सुप्रिया सुळेंनी भेट घेतली आहे. कुलकर्णींना मारहाण झाल्यानंतर सुळेंनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. नाशिक जिल्ह्यातील प्राचीन वैभव लाभलेल्या अंकाई टंकाई दुर्ग या ठिकाणी संवर्धन मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी पाण्याच्या टाक्यात साचलेला गाळ काढण्यात आला. 300 वर्षापासून गाळानं भरलेल्या टाक्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. मुंबई येथे आज अदानी समूहातर्फे करण्यात येणाऱ्या धारावी पुनर्वसन प्रकल्प धारावीकरांची फसवणूक करण्यात येत त्याविरोधात व अदानींची या प्रकल्पातून हकालपट्टी करण्यात यावी यासाठी म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. भिवंडीमध्ये पालिकेच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी पालिकेच्या आवारात आंदोलन केलंय. पालिकेनं शाळा क्रमांक 45 बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले होते. दरम्यान पालकांसोबत चर्चा केल्यानंतर शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. वैजनाथ सप्तशृंगी देवी घृष्णेश्वर तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी 531 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक झाली आहे. छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा देवीची यात्रा घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे. यासाठी अजून अवकाश असला तरी कर्णपुऱ्यात नवरात्र उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. कर्णपुऱ्यातील जल्लोषात आणि यात्रा उत्सव दरवर्षी यंदाही मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यामध्ये साजरा होणार आहे. सिक्कीम येथे अडकून पडलेले छत्रपती संभाजीनगरमधील पर्यटक सुखरूप असून ते 2 दिवसात शहरात परतणार आहेत. सिक्कीम प्रशासनानं त्यांना हेलिकॉप्टरने लाचुंग येथील एअरपोर्टला सोडल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. दसरा मेळाव्यावरनं 2 दिवसांच्या अल्टिमेटम नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब पालिका कार्यालयात गेले होते. यावेळी 2 दिवसात निर्णय देण्याचं आश्वासन सहाय्यक पालिका आयुक्तांकडून देण्यात आलं आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीत पाहायला मिळतोय. युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात 1000 ते 1200 रुपयांनी वाढ झाली आहे. 11वीची ऑनलाईन प्रवेशाची अंतिम फेरी उद्यापासून सुरू होणार आहे. या फेरीनंतर पुन्हा ऑनलाईन फेरी घेतली जाणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करता येणार आहे. हिंगोली येथे वातावरण बदलाचा फटका संत्र्याच्या झाडांना बसतोय. फळ आणि फुलांच्या गळती वाढली आहे. संत्रा उत्पादक शेतकरी त्यामुळे चिंतेत सापडले आहेत. संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील हतनूर येथे एका 35 वर्षीय शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सिंधुदुर्गात सध्या ऑक्टोबरमध्ये उन्हाचे चटके जाणवू लागलेत. भात कापणीची सध्या लगबग सुरू असताना उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शहरातील डीसीपी सह राज्यातील 3 अधिकाऱ्यांवर 5 वर्षाची बंदी घालण्यात आली आहे। यात 3 उत्तर प्रदेश, 2 हरियाणा तर महाराष्ट्रातील 3 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। गृह मंत्रालयाच्या यादीत शहर डीसीपी झोन 3 गोरख भामरे यांचा समावेश आहे। ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कैद्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। त्यात उपचारांची आवश्यकता नसलेल्या 12 कैद्यांची येरवडा तालुक्यात कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। वाशिमच्या बस स्थानकावर उभ्या असलेल्या बसचं स्टेअरिंग एका मनोरुग्णांनी ताब्यात घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। स्थानकातील एका वाहकाच्या निदर्शनास आल्यानंतर एसटीचे सुरक्षा रक्षक आणि महिलेच्या मुलानं तिला खाली उतरलं। मुंबई पुणे एक्सप्रेस आज दुपारी 12 ते 2 वाजण्याच्या सुमारास 2 तासांसाठी बंद राहणार आहे। ग्रँटी बसवण्यासाठी एक्सप्रेस बंद राहणार आहे। ठाण्यात एका पेमेंट गेटवे कंपनीच्या सॉफ्टवेअर हॅक करून 25 कोटी रुपयांचा फ्रॉड केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। यासाठी श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक तसंच आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवी मुंबईत गेल्या 5 वर्षात 382 कोटींचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले। या प्रकरणी 698 गुन्हे दाखल करत 943 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यामुळे अंमली पदार्थांची तस्करी रोखणं नवी मुंबई पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक येथे इस्टॉनिया रॉयल इमारतीत दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटला आग लागल्याची घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 वाहनांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवरती नियंत्रण मिळवलंय। सांगली येथील संख येथे एक शाळकरी मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झालाय। सदरची घटना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। सिंदूर येथील जुन्या वादाच्या रागातून तरुणाची हत्या करण्यात आली। पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केलाय। यातील आरोपी फरार आहे। पोलिसांनी संशयित दोघांना अटक केली आहे। कोल्हापूरमध्ये 9वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलीने टाकाळा परिसरात माळी कॉलनी येथे राहत्या घरी ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। पेपर अवघड गेल्यामुळे ही आत्महत्या केल्याची माहिती समोर येते आहे। कोल्हापूर सावड बुद्रुक येथे महिलांच्या अंगावरील दागिन्यांची चोरी जाता जाता करताना सराईत चोर सावड बुद्रुकचा असून सुरेश बळवंत असं याचं नाव आहे। पोलिसांनी त्याला जेरबंद केलंय। 5 तोळ्याच्या दागिन्यांसह मोटरसायकल जप्त केली आहे। अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालंय। अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलंय। रहिवाशांनी आपल्या कॅमेरामध्ये हे संपूर्ण थरारक चित्र कैद केलंय। बुलेटिनमध्ये पाहूयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। जुन्नर तालुक्यातील आळे येथे बाबळबन परिसरात 4 वर्षाच्या मुलावर बिबट्यानं हल्ला केलाय। त्यामध्ये या मुलाचा दवाखान्यामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या घटनेमुळे आळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं आठवड्याभरात मोठी कारवाई केली आहे। जिल्ह्यात अवैध दारू आणि अवैध दारू साठ्याच्या विरोधात 284 गुन्हे दाखल करण्यात आले। कारवाईत 1,19,51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मुंबईतील मीरा भाईंदर परिसरातून पोलिसांनी 30 वर्षापासून फरार असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे। 1994 साली मीरा रोड मध्ये 5 जणांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। मुंबईतील मुंबई गोवा महामार्गावर चालकांचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत कंटेनर चालक गंभीर जखमी झालाय। जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। पुण्यातील पर्वती परिसरातील मुक्तागड शाळेत लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली आहे। या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं आहे। काँग्रेसचं सरकार आलेल्या राज्यातील जातीय जनगणना करणार। कर्नाटक, राजस्थान, हिमाचल प्रदेश, छत्तीसगडमध्ये जातनिहाय जनगणना केली जाणार आहे। काँग्रेस कमिटीच्या बैठकीनंतर राहुल गांधींनी ही माहिती दिली आहे।
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात तांझानियाच्या राष्ट्रपती सामिया यांचं स्वागत केलं. पश्चिम बंगाल येथील कोलकात्यातील ट्राम बस सेवेला यावर्षी 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. या महिन्याच्या दुर्गापूजेच्या उत्सवासाठी एक ट्राम बस समर्पित करण्यात आली आहे. कर्नाटक बंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे देवरा बीच या परिसरामध्ये पाणी साचले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारतीय अब्जाधीशांबद्दल बोलायचं झाल्यास मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. अनिल अंबानींच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अनिल अंबानींच्या कंपनीला DGGI कडून 922 कोटींची जीएसटी भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तात्काळ जीएसटी भरण्याच्या सूचना नोटीसीमधून देण्यात आल्या आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यानंतर भारतीय महिला कबड्डी संघाचं दिल्ली विमानतळावर आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आलं.